गुड मॉर्निंग. आज सकाळी जरा उशिरा उठलेलो होतो. आज सुट्टी होती श्रद्धाला. कशाची सुट्टी आहे सांग? स्कूलची. स्कूलची पण कशासाठी सुट्टी दिली आहे टीचरनी? तुला माहिती पण. इलेक्शनची सुट्टी आहे. इलेक्शन म्हणजे वोटिंग, मतदान करायचं. मतदान म्हणजे काय असतं? मतदान म्हणजे असतं, आता काय सांगू तुला, आपले मोठे कोणीतरी लीडर निवडून द्यायचे. लीडर? हो. निवडून म्हणजे काय असतं? निवडून म्हणजे ताटात घ्यायचे सगळे आणि असे निवडायचे, कुठले आवडतील ते घ्यायचे, निवडून द्यायचे. ताटात आपण कसे धान्य निवडतो तसे निवडायचे, जे पाहिजे ते घ्यायचे, निवडून द्यायचे. ओके ओके. असं निवडून द्यायचे. कळलं आता तुला? बर. असं तिचं ब्लॉग्स पण खेळायचं चाललेलं आहे. बघा माझा टी शर्ट किती छान आहे. काय? माझा टी शर्ट बघा किती छान आहे. छान आहे. तिखट आहे. तिखट आहे? मग सांडगा खाते? मला आवडतं सांगा. सांडगा आवडतो? मग तिखट लागलं तरी मी खाते. गुड गर्ल आहे तू माझं. बस संपला सांडगा. बस का अजून पाहिजे नुसतं सांडगा? सांडगा. ओके. आता या ठिकाणी तिचे फ्रेंड्स आले होते तिच्यासोबत खेळायला. त्यांची मज्जा बघा काय काय चाललेली आहे. आता यांचं एकवर टर्न करून खेळायचं चाललेलं होतं. त्यानंतर म्हटलं आता आम्ही ड्रॉइंग करत बसणार आहे. सध्या तुझी ऍक्टिंग करू. काय आठवत नाही. दुसरं नाही मला आठवत नाही. मी हे जे समज मी रेड कलरची बनवणार. नाही मी पिंक कलरची बनवणार. चला आणि चला काय चला. तर या ठिकाणी यांचं ड्रॉइंग काढायचं चाललेलं आहे. कंपास घेऊन वेगवेगळे शेप घेऊन हे ड्रॉइंग काढत बसलेले आहेत. तू कशी काढणार आहे? म्हणजे तू कसं काढ? अरे यार तुझ्या तिकडे हा येत नाही नाही बर चुकलं. चल नाही ठीक आहे. ड्रॉइंग काढून झालं. आता यांची परत दंगामस्ती सुरू झाली होती. त्यानंतर मला आज थोड्याशा आळूच्या वड्या बनवायच्या होत्या आणि नंतर आळूच्या वड्या बनवण्यासाठी सुरुवात केली. आज जरा जास्त आळूच्या वड्या बनवायच्या होत्या कारण 2-3 दिवस त्या फ्रीजमध्ये ठेवायच्या होत्या. त्यानंतर आळूच्या वड्या बनवून एक ठिकाणी हळदी कुंकूला जाऊन आले आणि स्वयंपाक करायला घेतला. खाल्ली का ग चपाती दोघींनी? खाते मी. खावा. ए मेरे दिल के चैन. श्रद्धाला आणि अनयाला खूप भूक लागलेली होती त्यामुळे त्यांना सुद्धा जेवायला दिलं. त्या दोघी खात होत्या. आज बराच वेळ झालेला होता. यांना सुद्धा जेवायला दिलं. यांचं ऑफिस अजून चाललेलंच होतं. आज वर्क फ्रॉम होम होतं. त्यानंतर उरलेल्या चपात्या केल्या आणि मी सुद्धा जेवायला बसले. तर या ठिकाणी सर्वांची जेवणं झालेली होती. मी तेवढ्या माझ्या 2 चपात्या केल्या आणि खायला घेतलं. गॅस वगैरे छान पुसून घेतला.
इकडचं भांडी वगैरे काय आहेत ते सर्व घासून घेतलं. श्रद्धा खरं 7 वाजता जेवलेली होती, पण पुन्हा एकदा तिला भूक लागली होती. जवळपास 11 वाजलेले होते. त्यामुळे मी माझ्या चपात्या बनवताना तिला परत एकदा थोडीशी चपाती दिली आणि मग त्या दोघींनी खाल्ली. आता पुन्हा एकदा मी या ठिकाणी तवा ठेवलेला आहे, परत माझ्या चपात्या करायला घेतलेल्या आहेत आणि आता मी जेवायला बसली. आज खरंच खूप जास्त वेळ झालेला होता, खूप जास्त गडबड होती आणि गडबडीच्या वेळेसच याचं ताट वगैरे ठेवताना नेमकं सांडलं जातं. हे बघा, या ठिकाणी माझ्याकडून नेमकी आमटी माझ्याकडून सांडली गेली. पिशवी उचलायला गेली आणि आमटी सांडली गेली. असं गडबडीत नेहमी काही ना काहीतरी होत असतं. आज खूप जास्त वेळ झालेला आहे, त्यामुळे जरा जास्तच गडबड झाली माझी. माझ्या 2 चपात्या मी उरकून जेवायला बसले. मी जागी असल्यामुळे श्रद्धा पण काही लवकर झोपत नव्हती. तर मी जेवण करून मग सर्वच जण एकदम झोपणार आहोत. आता या ठिकाणी जेवल्यानंतर थोडंसं चालायला जायचं होतं, पण ते काही जमणार नाही आहे असं वाटतं. आज जेवायला खूपच जास्त उशीर झाला होता मला आणि भूक पण खूप लागली होती. या ठिकाणी श्रद्धा मात्र निवांत TV बघत बसली आहे. माझं आपलं आवरायचं चाललं आहे. मला तर खूप जास्त भूक लागली. आळूच्या वड्यासुद्धा मी भाजून घेतलेल्या आहेत. सर्वांना आळूच्या वड्या पण दिलेल्या होत्या. श्रद्धाला तर आळूची वडी खूप जास्त आवडते. तिच्यासाठी थोडीशी कमी तिखट असलेली मी स्पेशल करते. तर अशा पद्धतीने आजचा आमचा दिवस एकदम मस्त असा गेला. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर स्वामीजींच्या कृपेने आमच्या फांदीवर मस्त चाललं आहे आमचं. आता भेटूयात पुढल्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.